छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जो सत्ताधारी गटाचा श्री जय भवानी माता पॅनल रिंगणात उभा आहे, त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली. त्याच पॅनलचे ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत ते अशोक पाटील, ज्यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले, संचालक म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलेले आहे, ते आपल्यासोबत आहे. त्याचबरोबर सत्यजित सपकाळ, ज्यांनी श्री जय भवानी माता पॅनलला आणि विशेषतः अशोक पाटील यांना पाठिंबा दिला, ते सत्यजित सपकाळ आपल्या बरोबर आहे. सुरुवातीला आपण जे अशोक पाटील आहेत, पाटील साहेब नमस्कार. काय सांगाल आपण ह्या निवडणुकी संदर्भात? या निवडणुकी संदर्भात कारखाना थोडासा आर्थिक अडचणीमध्ये आहे, त्याच्यामुळे खरं तर अपेक्षित होतं बिनविरोध इलेक्शन व्हावं, परंतु सगळेच कार्यकर्ते थोडेसे जे पक्षाचे होते ते सुद्धा थोडेसे काही जास्त उमेदवारी अर्ज आल्यामुळे काही नाराज झाले होते. तर त्या संदर्भात परंतु त्यांनी परत नंतर पाठिंबा देण्याचा प्रयत्न करून मला सुद्धा ब वर्गामध्ये सत्यजित भाऊसाहेब सपकाळ यांनी पाठिंबा दिला आणि त्यांची तीच भूमिका होती की बाबा कारखाना विकासाच्या दृष्टीने आपण सर्वजण एकत्र प्रयत्न करू. त्या दृष्टीने त्यांनी माननीय नामदार अजितदादा पवार, भरणे मामा आणि पृथ्वीराज बापू जाचक यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल आहे तर त्या पॅनलला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तर एकंदरीत जे वाटतंय, शेवटच्या 2 दिवसामध्ये अजितदादा या ठिकाणी निवडणूक रिंगणात म्हणजे पूर्ण ताकद पणाला लावून होते, ज्यांनी बऱ्याच नाराजांना स्वतः फोन करून सक्रिय करण्याचा प्रयत्न केला. तरी काय सांगाल या संदर्भात? दादांचं संस्थेवरती विशेष प्रेम आहे आणि त्यांनी स्वतः सर्व उमेदवार किंवा जे काही नाराज होते किंवा पक्षाचे कार्यकर्ते किंवा विकासाच्या दृष्टीने जे काही संबंधित घटक आहेत तर त्या घटकांशी बोलून यश प्राप्त करण्याच्या दृष्टीने दादांनी फार चांगल्या उपाययोजना सभासदांच्या समोर मांडल्या आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना हा पूर्णपणे पहिल्या 5 मध्ये कसा येईल त्या दृष्टीने सभासदांना जे पटवून दिलं, त्याच्यामुळं वातावरणामध्ये बदल होऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं पॅनल निवडून येण्यामध्ये मदत होईल. सत्यजित, काय सांगाल आपण की पाठिंबा दिला ब वर्ग संस्था प्रतिनिधी जे आपले उमेदवार होते या ठिकाणी माझा ब वर्गातून फॉर्म राहिलेला होता, त्यात मी काय आता जास्त काय खोला जात नाही, परंतु नंतर ज्या पद्धतीने आपला कारखाना अडचणीत आहे, ज्यावेळेस दादांनी म्हणजे आव्हान केलं सगळ्यांना की आपल्याला हा कारखाना संस्था अडचणीतनं बाहेर काढायचा आहे, त्या आव्हानाला, मामांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला व त्या पद्धतीने आपण पाठिंबा दिला पॅनलला. एकंदरीत काय वाटतंय, काय होईल निवडणुकीमध्ये? काय एक म्हणजे एकदम एकतर्फी निवडणूक होईल. श्री जय भवानी माता पॅनल पूर्ण सगळे 21 उमेदवार निवडून येतील, त्याबद्दल काय शंका नाही. धन्यवाद. एक ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघाचे उमेदवार जे अशोक पाटील आहेत, त्यांनी विश्वास व्यक्त केला की निवडणूक आम्ही एकतर्फी होईल. त्याचबरोबर ज्यांनी पाठिंबा दिला ते सत्यजित सपकाळ यांनी देखील विश्वास व्यक्त केला की ही निवडणूक एकतर्फी होऊन श्री जय भवानी माता पॅनल विजय होईल. उद्या मतदान होणार आहे, उद्या निकाल होणार आहे. तर या निकालानंतर पहिल्या फेरीतच एकंदरीत निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. पाहूया उद्या निवडणुकीमध्ये काय होतंय ते. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती. धन्यवाद. थँक्यू.